लाडकी बहीण योजनेबाबत मोठी माहिती समोर। आयकर विभागाच्या माहितीने लाभार्थ्यांना आणखी कात्री लागणार। सूत्रांची माहिती तर कर भरूनही योजनेचा लाभ घेणाऱ्यांची माहिती आयकर विभाग महिला आणि बाल कल्याण विभागाला पुरवणार असल्याची सूत्रांची माहिती। वन विभागावर अजित पवारांच्या वित्त विभागाकडे निधी मागण्याची वेळ येता कामा नये। वन विभागानेच राज्य सरकारला पैसे दिले पाहिजे, त्या दृष्टीने येत्या 4 वर्षात क्षमता निर्माण केली जाणार। मंत्री गणेश नाईकांची भूमिका। रत्नागिरीतील भाजपचे माजी आमदार विनय नातूंचे अजित पवारांना पत्र। सर्व तालुक्यांना समान निधी मिळत नसल्याची व्यक्त केली खंत। सरकारच्या 4 विभागांचा निधी वितरित झालेली आकडेवारी सादर। नियोजन विभागाकडून आवश्यक तपासणी करून चौकशी करण्याचे आदेश। बुमरेंच्या चालकाला 150 कोटींची जमीन गिफ्ट मिळाल्याचं प्रकरण। बुमरेंच्या चालकाविरोधात ॲडव्होकेट मुजाहिद खान यांची ईओडब्ल्यूकडे तक्रार। वकील मुजाहिद खान माझी जमीन बळकावणार होता, मीर मोहम्मद अली खानचा आरोप। बुमरेंच्या चालकाला 150 कोटींची जमीन गिफ्ट मिळाल्याच्या प्रकरणी चौकशी होणार आणि क्लीन चिट मिळणार। आदित्य ठाकरेंकडून ट्विट करत टीका। जयंत पाटलांना भाजपात घेण्याचा निर्णय फडणवीसच घेतील। निर्णय झाला तर जयंत पाटलांकडे पहिले आपणच जाऊ, मात्र अद्याप अशी कोणतीही शक्यता दिसत नाही। चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया। जयंत पाटलांना भाजपात घेण्याचे ऍप्लिकेशन आलं का? ऍडमिशन मागितलंच नाही तर देण्याचा प्रश्न येतोच कुठे? सुप्रिया सुळेंचं चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर। भाजपा प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाणांची नियुक्ती होणार। रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्षपदासाठी 30 जूनला अर्ज भरणार। 1 जुलैला चव्हाणांची सर्वानुमते नियुक्ती जाहीर केली जाणार। वरळी डोम या ठिकाणी 1 जुलैला अधिकृत घोषणा होणार। अजित पवारांची माळेगावात होणारी मिरवणूक रॅली रद्द। वारकऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून रॅली रद्द करण्याचा निर्णय। विलास शिंदे यांची नाशिक महानगर प्रमुख पदावरून हकालपट्टी। ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टीच्या कारवाईनंतर विलास शिंदे यांचे डोळे पाणावले। माझ्या भावना व्यक्त केल्या म्हणून माझ्यावर कारवाई केल्याची प्रतिक्रिया। महाराष्ट्र आयसिस मॉड्यूलचा मुख्य आरोपी साकीब नाचणचा मृत्यू। दिल्लीतील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू। साकीबला एनआयएकडून गेल्या वर्षीच अटक करण्यात आली होती। अभिनेत्री शेफाली जरीवालचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू। वयाच्या 42व्या वर्षी शेफालीने घेतला अखेरचा श्वास। शेफाली 2002 मधील काटा लगा या गाण्यानं प्रसिद्ध। अभिनेत्री शेफाली जरीवालच्या पतीचा जबाब मुंबई पोलिसांनी नोंदवला। रात्रीचा घटनाक्रम आणि इतर माहिती पोलिसांनी नोंदवली। आतापर्यंत पोलिसांनी 5 लोकांचे जबाब नोंदवले। अभिनेत्री शेफाली जरीवालचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी कुपर रुग्णालयात। तरुण दिसण्यासाठी शेफालीवर उपचार सुरू होते। गेल्या 6 ते 7 वर्षांपासून शेफाली उपचार घेत होती। डॉक्टरांची TV9 मराठीला माहिती।